महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा रंगल्या आहेत। त्याबाबत सकारात्मक घडामोडी देखील घडत आहे। अशातच उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी धुळ्यातल्या रस्त्यांवर मनसेच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने एकविरा देवीची आरती करत साकडे घालण्यात आले आहे। त्यामुळे दोन्ही बाजूंनी युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद बघायला मिळत आहे। महाराष्ट्र आणि मराठी बांधवांच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित आले पाहिजे अशा आशयाचे बॅनर लावत मनसेकडून राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जुना एकत्रित फोटो लावत धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे। तर शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी मराठी माणसाच्या उद्धारासाठी व मुंबईतील मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित येण्यासाठी खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीला साकडे घातले आहे। राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी शामक दिनार दादाबाई, मनसे सैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र मनसेचा गुंड म्हटलं तरीही चालेल। शेवटी अंतिम निर्णय राजसाहेब घेतीलच। राजसाहेब सांगतील ते धोरण, बांधतील ते तोरण आमच्यासाठी। आपण गेल्या काही दिवसांमध्ये विचारही केला नव्हता स्वप्नात देखील की राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी एकत्र होऊन सत्तेत बसतील म्हणून। ते शक्य होऊ शकतं, तर हे का शक्य होऊ शकत नाही? दोघी ठाकरे बंधू एकत्र येऊन ठाकरे बंधू सरकार स्थापन झालं पाहिजे असं एक कार्यकर्ता म्हणून माझी एक सदिच्छा व्यक्त करतो मी आज। आणि दोघी बंधूंच्या घरातली जी कौटुंबिक वादाची जी भिंत होती ती कोसळून प्रेमाचा बंगला उभारला गेला पाहिजे अशी एक इच्छा आहे माझी, जेणेकरून महाराष्ट्राच्या प्रगतीचं इंजिन हाती मशाल घेऊन फार वेगाने धावेल अशी एक इच्छा व्यक्त करतो। आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राज ठाकरे साहेब यांनी एकत्र येणं म्हणजे हे नक्कीच महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचं आहे। आपण बघितलेलं आहे की ठाकरे परिवाराशिवाय महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला कुठेही त्यांनी जे स्थान निर्माण करून दिलेलं आहे ते कुठेही नाही आणि त्यांच्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही। आपण बघितलेलं आहे की आदरणीय प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय उद्धव साहेब आणि राज ठाकरे साहेब यांनी जे मराठी माणसाला महाराष्ट्रात वाचवण्याचं काम केलेलं आहे ते ह्याच लोकांनी केलेलं आहे आणि त्यांनी एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताचे आहे। जरी त्यांचे विचार वेगवेगळे असले तरी त्यांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने उचललेलं हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आणि मराठी माणसाचे आनंददायी वातावरण निर्माण करणार आहे। आपण काल परवापासून बघत आहोत हिंदी भाषेची कंपल्सरी केली जाते। एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषा द्यायचा आणि आपली पाठ थोपटून घ्यायची आणि त्याच ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम भाषेचा दर्जा आपण देत असतात, तर नक्कीच ह्या गोष्टीला मराठी माणूस कधीच खपून घेणार नाही आणि गुजरातींच्या या मनसुबेला कधीच पूर्ण होऊ देणार नाही। कारण की हे दोघं एकत्र येत आहेत तर मराठी भाषा आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्र नक्कीच गर्वाने आणि अभिमानाने मी मराठी असण्याचं जोपासेल हे आम्हाला याच्यामधून दिसत आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।